आता पाहूयात पाऊस पाण्यासंदर्भातील टॉप 9 बातम्या। राज्यातील मोठी धरणं 2018 नंतर प्रथमच 100% भरली। जलसंपदा विभागाची राज्य मंत्रिमंडळ बैठकात माहिती। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4ही धरणं कोरडी काठोकाठ भरली। खडकवासला धरणातून मुठा नदी 16,159 क्युसेकने विसर्ग। पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक बंद। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर वाहतूक बंद। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 93.49%वर, तर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोयना धरणातून विसर्ग आणखी वाढवला। 6 वक्री दरवाजे 5 फूट 6 इंच उचलून 50,442 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणात पावसाचा जोर वाढला। धरणाच्या सांडव्यावरून 5,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नीरा नदीपात्रात सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीत नुकसान। 5,52,000 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे दाखल केल्या तक्रारी। वाशिम जिल्ह्यात मागील 4 दिवसात जोरदार पाऊस। हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान। पीक विमा कंपनीकडून सर्वेक्षण देखील सुरू। भुसावळच्या हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला। सध्या धरणातून 28,046 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरू।